नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मानसशास्त्रामध्ये विविध अभ्यास पद्धती हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. आज आपण या भागामध्ये मानसशास्त्राच्या विविध अभ्यास पद्धतींची ओळख आपण या भागामध्ये करून घेणार आहोत. एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल की प्रत्येक असं जे शास्त्र आहे राईट, मग त्यामध्ये सामाजिक शास्त्र असतील किंवा विज्ञान असेल, तर प्रत्येक शास्त्राच्या विशिष्ट अशा अभ्यास पद्धती असतात आणि तशाच पद्धतीने सामाजिक शास्त्राच्या सुद्धा अशा विशिष्ट अभ्यास पद्धती आहेत. आणि या पद्धतीत वस्तुनिष्ठता असते का असा प्रश्न अनेकांना पडू शकतो किंवा काटेकोरपणा असतो का, तर कमी जास्तपणा असू शकतो, कारण हे सामाजिक शास्त्रातल्या अभ्यास पद्धती आहेत. त्याच्यामध्ये अचूकताच असेल अशी पूर्णतः आपल्याला शक्यता जी आहे ती वर्तवता येत नाही किंवा असं ठामपणे सांगता येणार नाही. मात्र याच्या सुद्धा सामाजिक शास्त्राच्या सुद्धा अशा काही अभ्यास पद्धती आहेत ज्या माध्यमातून काही निष्कर्ष जे समाजशास्त्रज्ञ आहेत ते काढत असतात. त्यामध्येच हा सामाजिक शास्त्राचाच एक भाग म्हणून मानसशास्त्राच्या सुद्धा काही अशा अभ्यास पद्धती आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. आदिम संशोधन पद्धत असेल, नैसर्गिक निरीक्षण आहे, सर्वेक्षण संशोधन आहेत, बऱ्याच अशा पद्धती आहेत. त्याचा अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. त्यामध्ये विशेषत्वाने आपण आदिम संशोधन, नैसर्गिक निरीक्षण आहे, सर्वेक्षण संशोधन आहे, त्यासोबतच सहसंबंधात्मक संशोधन असेल, प्रायोगिक संशोधन आहे, या गोष्टींचा अभ्यास प्रामुख्याने या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अजून वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये सुद्धा अभ्यास पद्धतींचा उल्लेख पुढे येत राहणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे अभ्यास पद्धतीमध्ये पहिली गोष्ट त्याचे गुण आणि दोष हे सुद्धा फार महत्त्वाचे असतात, किंवा ती जी पद्धत आहे अभ्यास पद्धत ती कितपत आणि त्याची व्याप्ती जी आहे ती कुठपर्यंत जाऊ शकते, कुठे त्याला मर्यादा येतात, ह्या सगळ्या बाबी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तर आदिम संशोधनामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर आदिम संशोधन पद्धती ही एक जुनी पद्धत आहे असं म्हटलं जातं. आणि साधारणपणे आदिम संशोधन पद्धती ज्यामध्ये पुरावे, नोंदी यांचा वापर जो आहे तो साधारणतः करण्यात येतो. त्यासोबतच नैसर्गिक निरीक्षण पद्धत आहे, पुढे जाऊन आपण पाहणार आहोत. तर त्या नैसर्गिक निरीक्षण पद्धतीमध्ये ज्यामध्ये प्रत्यक्ष घटना घडत असताना तिचे निरीक्षण करण्यावर भर असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा म्हणजे एक एरिया आहे, लक्षात घ्या, एखादा एरिया आहे त्याच्यामध्ये स्लम एरिया आहे असं आपण म्हणूया. एक नवरा आहे आपल्या बायकोला मारत आहे. मग ही घटना एकदाच घडत आहे का, नाही, तर सतत त्या एरियामध्ये असं काही ना काही घडत राहतं राईट. मग समाजशास्त्रज्ञ एखादा समाजशास्त्रज्ञ असेल, मग तो तिथे येऊन निरीक्षण करतो आहे प्रामुख्याने राईट. मग हे निरीक्षण करत असताना तो अनेक नोंदी ज्या आहेत तो ठेवत असतो स्वतःजवळ. मग काय होतं, नक्की काय होतं, त्याला काय कारण आहे, तो जेव्हा एखादा माणूस पुरुष एखाद्या स्त्रीला मारत असताना काय त्याची भावना जी असते, त्याचा राग आहे, ह्या सगळ्या गोष्टींची नोंद जी आहे ती समाजशास्त्रज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञ असतील ते ठेवत असतात. याला आपण प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत असं म्हणूया, किंवा त्याला नैसर्गिक निरीक्षण हा शब्द सुद्धा वापरला जातो. नैसर्गिक निरीक्षण पद्धतीमध्ये जो निरीक्षण करता असतो तो तटस्थ असतो, लक्षात घ्या. ओके, तो स्वतः इन्व्हॉल्व्ह होत नाही राईट. म्हणजे तटस्थ राहून त्याचं निरीक्षण जे आहे ते होत असतं प्रत्यक्ष घटना घडत असताना. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल दुसरं एक उदाहरण घेऊया. बघा, एखादा ऍक्सिडेंट झाला, एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालाय आणि प्रचंड गर्दी जमलेली आहे तिथे लोकांची, ठीक आहे. कोणीतरी काहीतरी बोलतंय, कोणी काहीतरी दुसराच बोलतोय, कोणीतरी म्हणतो हॉस्पिटलमध्ये न्या, कोणी म्हणतोय हॉस्पिटलमध्ये नका नेऊ, पोलीस स्टेशनमध्ये कारवाई होईल, वगैरे वगैरे, अशा अनेक गोष्टी घडत आहेत. मग एखादी व्यक्ती जेव्हा निरीक्षण करत आहे तो तटस्थपणे निरीक्षण करत असताना तो काही नोंदी ठेवतो. याला सुद्धा आपण नैसर्गिक निरीक्षण, नॅचरल निरीक्षण जे आहे त्याला आपण म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे सर्वेक्षण पद्धत. त्यामध्ये सुद्धा काही निवडक लोकसंख्येला विशिष्ट घटना किंवा विशिष्ट धोरण याविषयी प्रत्यक्ष भेटून त्यामध्ये विचारणा केली जाते. फॉर एक्झाम्पल आता एखादे निरीक्षण आपल्याला सर्वेक्षण करायचं असेल म्हणजे आपल्याला काही एखाद्या कुटुंबाची माहिती घ्यायची आहे, किंवा बालकामगारांची संख्या आपल्याला बघायची एका विशिष्ट एरियामध्ये बालकामगार प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत, तर मग आपल्याला ते शोधून काढायचे असतील, मग असे सर्वेक्षण आपल्याला करावं लागेल. त्यासोबतच मग सपोजली बीपीएल कुटुंबाची माहिती आपल्याला घ्यायची असेल तर सर्वेक्षण करावं लागेल. तर अशा पद्धतीनं सर्वेक्षण ही सुद्धा एक पद्धत आपल्या मानसशास्त्रामध्ये दिसते. नेक्स्ट महत्वाची जी पद्धत आहे त्यामध्ये चिकित्सात्मक पद्धत सुद्धा आहे, ज्यामध्ये व्यक्तीच्या सखोल अभ्यासाबरोबरच काही मनोवैज्ञानिक चाचण्यांचा सुद्धा अवलंब जो आहे तो या मनोचिकित्सक पद्धतीमध्ये केला जातो. तर अशा प्रकारे अशा अनेक ज्या पद्धती आहेत त्यामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहेत. एक एक करून आपण पुढे पाहणारच आहोत. चिकित्सात्मक पद्धतीचा सुद्धा सविस्तर आपल्याला अभ्यास पुढे करायचाच आहे. सुरुवात आपण आदिम संशोधन पद्धत यापासून करणार आहोत. डेटा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे मी पुरेपूर डेटा सुद्धा इथं घेतलेला आहे. तुम्हाला नोट डाऊन करायची विशेष अशी गरज पडणार नाही, तरी सुद्धा तुम्हाला बारकाईने लक्ष द्यायचे आहेत, कारण यावर थेरॉटिकल हा संपूर्ण भाग जो आहे तो थेरॉटिकल आहे. आणि थेरॉटिकल भागामधून जेव्हा वस्तुनिष्ठ राईट ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्स जेव्हा तयार होतात तेव्हा तुम्हाला थेरॉटिकल भागाचा सुद्धा अभ्यास चांगला असणं गरजेचं राहतं. तर आदिम संशोधनामध्ये उपलब्ध असलेले जे पुरावे आहेत, नोंदी यांच्या सहाय्याने गृहीतक सिद्ध होते की नाही हे पाहण्याचा प्रयत्न केला जातो.
आता गृहीतक सिद्ध होते की नाही हे पाहण्याचा प्रयत्न केला जातो, पहिली गोष्ट. मग आता त्याच्यामध्ये गृहीतक काही ना काही गृहीतक ठेवलेलं असणार आहे. मग गृहीतक कुठलं असू शकतं, तर गृहीतक कुठलं असू शकतं, तर सुरुवातीला एक गृहीतक उदाहरणार्थ घेऊया आपण, की गेल्या 30 वर्षांमध्ये स्त्रियांकडे बघण्याची अभिवृत्ती अधिक सकारात्मक झालेली आहे, किंवा हे गृहीतक, किंवा विवाहपूर्व लैंगिकतेचे प्रमाण गेल्या 10 वर्षामध्ये वाढले आहे. हे गृहीतक आहे. मग हे गृहीतक तपासून पाहायचे असतील तर त्या विशिष्ट काळापासून आजपर्यंतच्या नोंदी तपासून पाहणं गरजेचं राहणार आहे. तर त्यालाच आपण आदिम संशोधन असं म्हणतो, की या प्रकारच्या संशोधनामध्ये काय केलं जातं, तर वेगवेगळे जे पुरावे आहेत, राईट, त्याच्या नोंदी म्हणून वृत्तपत्रांची कात्रणे असतील, लोकसंख्येबाबतची माहिती असेल, कुमारी माता जर होत असतील तर मग कुमारी मातांची वाढलेली संख्या असेल, मग जन्म प्रमाणपत्रे असतील, अशा विविध नोंदी आवश्यकतेनुसार त्यांचा उपयोग केला जातो. तर यालाच आदिम संशोधन पद्धत असे म्हणतात. तर यासाठी विविध संशोधन पद्धती वापरता येतात. त्यामध्ये ही संशोधन पद्धती तुलनेने कमी खर्चाची आहे, पहिली गोष्ट. म्हणजे हे जे आहेत गृहीतक, या गृहीतकांची जर पडताळा घ्यायचा असेल, म्हणजे उदाहरणार्थ जर आपण असा एखादी व्यक्ती XYZ नावाची व्यक्ती असं म्हणत आहे की मागच्या 30 वर्षांमध्ये स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय, किंवा असं म्हणूया की मोदी सरकारच्या काळामध्ये स्त्रियांवर अत्याचार जास्त होत आहे, असं एखादा विरोधी पक्षातला व्यक्ती म्हणत असेल, मग त्या गोष्टीला आपल्याला पडताळून पाहणं गरजेचं आहे. मग त्याच्याकडे काही NCRBचे आकडे असतील, किंवा वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधले काही कात्रणं असतील, तर अशा प्रकारे नोंदी करून मग ती व्यक्ती ते गृहीतक सिद्ध करून दाखवू शकते किंवा नाही दाखवू शकत, राईट. तर यासाठी अशा पद्धतीचा वापर जो आहे तो केला जातो. तर या पद्धतीच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. मग मर्यादा कोणत्या, तर उपलब्ध माहिती अपूर्ण असू शकते, किंवा माहिती मिळवण्याची पद्धत सुद्धा चुकीची असू शकते, त्रुटी असलेली असू शकते माहिती, तर काही वेळा आवश्यक असलेली माहिती उपलब्धच नसते. पहिली गोष्ट लक्षात घ्या. आता अनेक असा डेटा आहे जो सरकारकडे सुद्धा उपलब्ध नाहीये बऱ्याचदा, राईट. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण एका गोष्टीचं सर्वेक्षण करायला गेलं, किंवा आपल्याला संशोधन करायचं असेल, उदाहरणार्थ आरोग्य सेतू ॲप किती लोकांनी डाउनलोड केलं, याचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल, तर बऱ्याचदा आरोग्य सेतू ॲप हे कोणी तयार केलं हेच सरकारकडे माहीत नव्हतं. म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर अशा प्रकारे आवश्यक असलेली जी माहिती आहे ती सुद्धा कधी कधी उपलब्ध नसते. तर हा एक संशोधन पद्धतीचा भाग आपण पाहतो. तर संशोधन पद्धतीमध्ये काय केलं जातं हे तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं, एकदम बेसिक आहे, याच्यामध्ये फार विशेष अवघड काही नाहीये. तर संशोधन पद्धतीमध्ये डेटा कलेक्शन जो आहे तो केला जातो. त्याच्यामध्ये वेगवेगळे पुरावे, कागदपत्रे, वृत्तपत्रांची कात्रणे गोळा केली जातात. त्यामध्ये गृहीतक सिद्ध करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातात. त्यामध्ये नोंदी तपासून ठेवल्या जातात. त्यासोबतच संशोधन पद्धती जी आहे ती अजून एक कमी खर्चाची आहे, हे पण आपण पाहिलं, पण याच्या काही मर्यादा आहेत त्या पण आपण गोष्टी पाहिल्या. तर ही झाली एक पहिली महत्वाची पद्धत. एकदम बेसिक भाग पाहत आहोत, एक आपण ओळख करत आहोत. त्याच्यानंतर अजून काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला या पुढच्या लेक्चर्समध्ये सुद्धा तुम्हाला समजतील, त्याचे गुण दोष सविस्तर सुद्धा पाहता येतील. कारण बऱ्याचदा काय होतं की डेटामध्ये सुद्धा बऱ्याचदा आपल्याला तफावत दिसून येते. काही ठिकाणी डेटा कमी असतो, काही ठिकाणी जास्त असतो. तर डेटा आता स्टेट बोर्डमध्ये काही वेगळी माहिती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी समजतील पुढे जाऊन. ओके. नैसर्गिक निरीक्षण. आता याच्यामध्ये नैसर्गिक निरीक्षण म्हणजे नॅचरल ऑब्झर्वेशन मध्ये कसं असतं बघा, की घटना जेव्हा प्रत्यक्ष घडते तेव्हा त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता जेव्हा निरीक्षण करता जी व्यक्ती आहे घटनेचे निरीक्षण करते, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, नैसर्गिक निरीक्षण असं म्हणतो. नॅचरल ऑब्झर्वेशन म्हणजे काय, की जेव्हा प्रत्यक्ष घटना घडत आहे, म्हणजे उदाहरणार्थ ऍक्सिडेंट झालाय, तेव्हा त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता, म्हणजे तो निरीक्षण करणारा व्यक्ती ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला किंवा ऍक्सिडेंट ज्यांनी केला त्या व्यक्तीलाही कुठल्याही प्रकारची आळखटी न आणता नॅचरल पद्धतीने जेव्हा निरीक्षण करताय तेव्हा त्याला नैसर्गिक निरीक्षण असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ इथे दिलेलंच आहे, रस्त्यावर अपघात झाल्यावर जमावाचे वर्तन कसे असते हे सुद्धा आपल्याला नॅचरल ऑब्झर्वेशन मध्ये नोंद करता येईल. नेत्याच्या स्वभाव वैशिष्ट्याच्या खेळाडूच्या खेळावर काय परिणाम होतो हे बघायचे असेल तर त्या घटनेच्या वेळी निरीक्षण करता तिथे उपस्थित राहतो. हे झालं नॅचरल ऑब्झर्वेशन. तर या घटनेमध्ये भाग न घेता तटस्थपणे निरीक्षणाच्या नोंदी तो करत असतो आणि तसं अपेक्षित आहे. या पद्धतीच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. याच्यामध्ये जर पाहिलं तर उदाहरणार्थ घटना केव्हा घडेल हे निरीक्षण करताच्या हातात नसते, पहिली गोष्ट, बरोबर आहे की नाही. एखाद्या गोष्टीला निरीक्षण करता आहे, उदाहरणार्थ मी जसं तुम्हाला सांगितलं की स्लम एरियामध्ये जर एखादी गोष्ट घडत आहे, मग स्लम एरियामध्ये एखादी गोष्ट घडत आहे ती सतत घडत आहे, बरोबर आहे. परंतु एखादा शास्त्रज्ञ किंवा निरीक्षण करता असेल तर त्याला त्या वेळेवर तिथे उपस्थित राहणं फार गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही, जर त्याला नॅचरल ऑब्झर्वेशन करायचं असेल तर. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे की तसेच घटकांची हाताळणी, घटकांवर नियंत्रण ठेवणे या गोष्टी करता येत नाहीत. उदाहरणार्थ अपघाताच्या तीव्रतेनुसार, वेळेनुसार जमावाचे वर्तन कसे बदलते हे जरी अभ्यासांती निरीक्षण करण्याची इच्छा असली तरी ही तीव्रता किंवा वेळ हाताळणे हे त्याच्या आवाक्यातली बाब नसते. तसेच आपल्या वर्तनाचे कुणी निरीक्षण करीत आहे असे जर घटनेत सहभागी असलेल्या कोणाच्या लक्षात आले तर त्याचे वर्तन नैसर्गिक राहत
नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्या. ओके, म्हणजे एखादी व्यक्तीला XYZ नावाची व्यक्ती आणि XYZ नावाची ही म्हणजे ABC नावाची ही दुसरी व्यक्ती आहे, तर या व्यक्तीचं निरीक्षण ही व्यक्ती करत असेल आणि या व्यक्तीला जर हे माहीत झालं तर याचं नॅचरल जी वागणूक आहे ती कुठेतरी बदलते आणि त्याच्यामधला कृत्रिमपणा हा येऊ शकतो. दुसरी जी पद्धत आहे सर्वेक्षण पद्धत. तर याच्यामध्ये आता बघा, नैसर्गिक पद्धतीमध्ये सुद्धा काही मर्यादा आहेत, काही गुण आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं एक मिनिट बघा, आपण नैसर्गिक पद्धतीमध्ये सुद्धा बघितलं की काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला तीव्रतेनुसार किंवा वेळेनुसार ज्या आहेत ते वर्तन बदलाच्या नोंदी आपल्याला ठेवता येत नाहीत. हे एक मर्यादा आपल्याला नैसर्गिक ऑब्झर्वेशनमध्ये दिसून येते. त्यानंतर आहे सर्वेक्षण पद्धत. सर्वेक्षण पद्धतीमध्ये बघा, ज्याला सर्वे मेथड असं म्हणतात, तर लोकांना विशिष्ट विषयाबाबत काय वाटते, त्यांनी काय मते आहेत त्यांची, ते काय विचार करतात, त्यांचे वर्तन कसे असते हे शोधून काढायचा सरळ मार्ग म्हणजे याबाबत प्रत्यक्ष त्यांनाच विचारणे होय आणि सर्वेक्षणामध्ये हे केलं जातं. राईट. सर्वेक्षणामध्ये काय उदाहरण सांगतोय आपण, बीपीएल जे कार्ड धारक आहेत, मग या बीपीएल कार्ड धारकांना किती रुपये प्रति गहू किंवा तांदूळ दिले जात आहेत, जे शासनाचा जो GR आहे त्यानुसार दिले जात आहेत की नाही, याचं जर सर्वे आपल्याला करायचा असेल तर इथे प्रत्यक्ष लोकांनाच विचारावं लागेल. जर चौकात उभं राहून जर 2 व्यक्तींना विचारलं आणि त्यांनी चुकीची माहिती दिली तर आपण हे सर्वेक्षण अशा योग्य राहणार का नाही. त्यामुळे सर्वेक्षण ही अतिशय महत्वाची संशोधन पद्धती आहे. सर्वेक्षणामध्ये लोकसंख्येतील प्रातिनिधिक गटाला त्याचे वर्तन, विचार, भावना, अभिवृत्ती इत्यादी बद्दल काही प्रश्न विचारले जातात. निवडणुकांच्या काळामध्ये होणारी ही सर्वेक्षणे आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत आणि सर्वेक्षणासाठी निवडलेला गट जर खरोखर प्रातिनिधिक असेल तर छोट्या गटावरून मोठ्या लोकसंख्येच्या समूहाबद्दल अंदाज बांधता येतो. उदाहरणात जर आपण एक आदिवासी गाव आहे, या आदिवासी गावामध्ये एक छोटा गट आहे, या गटाकडून आपण संपूर्ण आदिवासी समुदायाची माहिती घेत आहोत. याच्यावरून हे सर्वेक्षण मेथडमध्ये की संपूर्ण गावाला माहिती न घेता एक आदिवासींच्या छोट्या गटाची त्यांच्याकडून माहिती आपण मागवून घेणे, यालाच सर्वेक्षण पद्धत म्हणतात किंवा तसंही या सर्वेक्षण पद्धतीमध्ये केलं जातं. राईट. म्हणजे उदाहरणात जर आपण आता निवडणुकामध्ये उदाहरणार्थ हरियाणामध्ये जाट समूह आहे, मग या जाट समूहाचा संपूर्ण समूहाच्या नोंदी किंवा सर्वेक्षण केलं जाईल का, की त्यांचा निवडणुकीचा कल कुणाकडे आहे हे पाहिलं जाईल का, नाही. मग जाट समुदायामधलाच एखादा घटक किंवा असे काही विशिष्ट नेतृत्व असतील, मग त्यांच्यावरून आपल्याला हे सर्वेक्षण जे आहे ते काढता येईल. तर म्हणजे याचा अर्थ काय, तर छोट्या गटावरून मोठ्या लोकसंख्येच्या समूहाबद्दलचा जो अंदाज आहे, म्हणजे त्या हरियाणामधला जाट समुदायाचा जो वोट आहे तो कुणाकडे जाणार आहे, कोणत्या पक्षाला जाणार आहे, याचा आपण अंदाज इथे बांधू शकतो. राईट. नेक्स्ट जो महत्वाचा भाग आहे चिकित्सात्मक संशोधन पद्धती, ज्याला क्लिनिकल मेथड किंवा केस स्टडी असं म्हणतात, व्यक्ती अभ्यास पद्धत. मग या प्रकारामध्ये एक किंवा काही थोड्या व्यक्तींचा, लक्षात घ्या, एक व्यक्ती असू शकते किंवा काही थोड्या व्यक्तींचा सखोल अभ्यास केला जातो. अनेक वेळा त्यामध्ये व्यक्तिमत्वाच्या अभ्यासासाठी मनोवैज्ञानिक चाचण्यांचा सुद्धा उपयोग केला जातो. व्यक्तीचे नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहे, यांच्याकडून जमेल तेवढी माहिती जी आहे ती यामध्ये गोळा केली जाते. व्यक्तीची पार्श्वभूमी, व्यक्तिमत्व, मानसिक, सामाजिक, शारीरिक घटक समजून घेतले जातात. त्यासोबतच व्यक्ती अभ्यास पद्धती जेव्हा संशोधन पद्धती म्हणून वापरली जाते तेव्हा तिचा उद्देश केवळ एका किंवा काही थोड्या व्यक्तींचा अभ्यास करणे हा नसतो, तर थोड्या व्यक्तीच्या अभ्यासावरून विशिष्ट गटाबद्दल काही निष्कर्ष त्यातून काढायचे असतात. आता एक तुम्हाला मी उदाहरण देतो की असे अनेक लोक आहेत ज्यांना दारू प्यायल्याशिवाय कामच करता येत नाही. बरोबर आहे. मग आता अशा अनेक व्यक्तींचा शोध घेऊन प्रत्येकाचं संशोधन करणं शक्य होणार आहे का, नाही. तर अशा काही समूहाचं किंवा अशा काही लोकांचं आपल्याला निवड करावी लागेल आणि या व्यक्तींकडून अनेक प्रश्नांच्या अंती अनेक प्रश्न त्यांना विचारले जातील की तुम्हाला असं का होतं, तुम्हाला दारू न प्यायल्यामुळे तुम्हाला इतर काम करताना कुठल्या अडचणी येतात, हा असा अनेक भाग असतील. तर मग असे अनेक प्रश्न विचारून त्यांच्याकडून म्हणजे अशा छोट्या गटाकडून इतर जे समुदाय आहे त्यांचा जो गट आहे त्याबद्दल आपल्याला निष्कर्ष काही काढता येऊ शकतात. तर असे निष्कर्ष काढताना सावधगिरी बाळगावी लागते, कारण अभ्यासासाठी निवडलेल्या व्यक्ती ज्या आहेत त्या आपल्याला अपेक्षित गटाच्या प्रातिनिधिक असतीलच असे नाही. याचा अर्थ काय, उदाहरणात जर आता आपण म्हटले की दारू प्यायल्याशिवाय अनेक लोकांना गाडी चालवता येत नाही, दारू प्यायल्याशिवाय अनेक लोकांना काही लिहिता येत नाही, दारू प्यायल्याशिवाय अनेक स्वच्छ कर्मचाऱ्यांना स्वच्छता करता येत नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. उदाहरण सांगतोय मी बरं का, म्हणजे हे 100% खरं आहे अशातला भाग नाही. अशा अनेक स्वच्छता कर्मचारी आहेत बिचाराचे काही नशापान न करता स्वच्छता करतात, परंतु असे अनेक आहेत ज्यांना काही गोष्टी घेतल्याशिवाय ते काम करू शकत नाहीत. ओके, हे फॅक्ट पण आहे. ओके, मग अशा वेळेस आपल्याला अशा समुदायांचं सगळ्याच लोकांचं निरीक्षण करत असताना किंवा अशा केस स्टडी करत असताना सगळ्याच लोकांना भेटणं शक्य होत नाही. मग अशा लोकांपैकी काही निवडक लोकांची जर आपण निवड केली आणि त्यांच्याकडून काही क्वेश्चन्सच्या अर्थी आपल्याला निष्कर्ष काढायचे असतील तर ते सावधगिरी बाळगणं फार गरजेचं आहे. कारण काही लोक असं म्हणू शकतात की आम्हाला कुठल्याही प्रकारचे इक्विपमेंट्स दिले जात नाही,
त्याच्यामुळे आम्हाला हे असं करावं लागतं, किंवा काही लोक असं म्हणतील का नाही आम्हाला हे केल्याशिवाय जमत नाही, काही लोकांची अपरिहार्यता असू शकते, बरोबर आहे, काही लोकांची ती सवयही असू शकते. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सर्वेक्षणामध्ये किंवा केस स्टडीमध्ये ज्या आहेत त्या सांभाळाव्या लागणार आहे, राईट. तर अशा पद्धतीनं सर्वेक्षण मेथड आपण याच्यामध्ये पाहिलो. नेक्स्ट अजून एक तुम्हाला दुसरा उदाहरण सांगतो की लैंगिक वर्तनाबद्दल अभ्यास करणाऱ्या ज्या काही संशोधकांनी कोणत्या प्रकारच्या लैंगिक वर्तनाचे प्रमाण जास्त आहे, कोणते कमी आहे, ही गोष्ट जर असेल तर मग अशा प्रकारचा सुद्धा व्यक्ती अभ्यास जो आहे याच्यामध्ये केला जातो, किंवा चिकित्सात्मक संशोधन पद्धतीमध्ये याचा वापर होत असतो. नेक्स्ट अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतोय की लैंगिक नैतिकतेबद्दलच्या ज्या कल्पना आहेत त्या कशा बदलत आहेत याबद्दलचं सर्वेक्षण करायचं असेल तर अशा प्रकारचे सर्वेक्षण सुद्धा केली जातात, राईट. एक उदाहरण त्याच्यामध्ये लक्षात घ्या. एक किन्से नावाचं शास्त्रज्ञ आहे, किन्से, एक सेकंड, पेन कुठे आहे, हां, किन्से. तर यांचं एक जे संशोधन आहे, सर्वेक्षण म्हणूया, संशोधन म्हणण्यापेक्षा, तर हे सर्वेक्षण जे आहे ते प्रसिद्ध आहे. म्हणजे सर्वेक्षण पद्धतीच्या देखील अनेक मर्यादा आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये अनेक लोक अपूर्ण किंवा काही चुकीची माहिती सुद्धा देतात. सर्वेक्षकाला हवी असलेली किंवा समाजमान्य उत्तरेच बहुतेक लोक देत असतात जनरली, कारण बऱ्याचदा याच्यामध्ये पार्सॅलिटी पण होत असते. तर असे काही वेळा म्हणजे सर्वेक्षक पूर्वग्रह दूषित प्रश्न सुद्धा विचारत असतात, त्यामुळे त्यांना अपेक्षित तीच उत्तरे जी आहेत ते मिळतात असं, किंवा काही लोकांना मिळतात तशा, म्हणजे त्यांना अपेक्षित आहे तशी उत्तरे मिळतात. उदाहरण जर आपण एक भाग बघितला की म्हणजे एखादा मुस्लिम समुदाय असेल आणि मुस्लिम समुदायांना काही क्वेश्चन्स विचारायचे असतील, म्हणजे उदाहरणार्थ जर आपण एखाद्या क्वेश्चन, मी आता इथं धार्मिक गोष्टी आहेत म्हणून त्याच्यामध्ये काही प्रश्न उदाहरण देत नाही जास्त, परंतु एखादा क्वेश्चन्स विचार असेल आणि एखादा हिंदू धर्माचा पत्रकार असेल, मग अशा वेळेस कुठेतरी त्यांना अपेक्षित काय आहे, म्हणजे त्या पत्रकाराला काय अपेक्षित आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स त्या समुदायाला विचारले जाऊ शकतात. आणि अशा वेळेस काय होतं की त्यांना अपेक्षित उत्तरे जे आहेत ते मिळवण्यासाठी असं केलं जाऊ शकतं, बरोबर आहे की नाही. असे तुम्हाला टीव्ही मीडियामध्ये उलट भरपूर अशी उदाहरणं तुम्हाला लक्षात येत असते. चिकित्सात्मक मानसशास्त्रामध्ये सुद्धा अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर ही जी चिकित्सात्मक संशोधन पद्धती आहे याचा वापर अलीकडे वाढताना आपल्याला दिसतो. स्पेशली औद्योगिक क्षेत्रामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर याचा उपयोग जो आहे तो होताना दिसून येतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कारखान्यामध्ये संप आहे, नियमानुसार काम किंवा होत नाहीये किंवा मंद गतीने काम करत आहेत जे कामगार आहेत ते, तर अशा समस्या भेडसावीत असतात जे उद्योजक असतात त्यांना. तर अशा ठिकाणी मानसशास्त्रज्ञ या पद्धतीचा वापर जे आहे ते करतात. त्यामध्ये अनेक जी माहिती आहे ती गोळा केली जाते आणि त्याच्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. तर अशा प्रकारे चिकित्सात्मक संशोधन पद्धती आपण पाहिली. त्याच्या पुढे आता आपण जाऊया. पुढची जी पद्धत आहे ती म्हणजे सहसंबंधनात्मक संशोधन, त्याला कोरिलेशन मेथड असं त्याला आपण म्हणतो. तर सहसंबंधनात्मक संशोधनामध्ये दोन घटक एकमेकांशी संबंधित आहेत किंवा नाही याचा अभ्यास यामध्ये केला जातो. उदाहरणार्थ रस्त्यावर अपघात झाला तर जितकी गर्दी जास्त असेल तितका अपघातग्रस्ताला मदत मिळण्याची शक्यता कमी असते. हे काय आहे, हे एक आहे गृहीतक, लक्षात घ्या, राईट. ही गृहीतक आहे. आता हे गृहीतक आपल्याला तपासून पाहायचं असेल तर आपल्याला संशोधन करावं लागेल. मग या गृहीतकामध्ये अपघात प्रस्तावाभोवती म्हणजे अपघातग्रस्ताभोवती जमलेली गर्दी आणि मिळणारी मदत यांतला संबंध जो आहे तो सांगितला जातो. आणि हा संबंध आपण तपासून पाहायचा ठरवला तर तो सहसंबंधनात्मक संशोधन त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ काय, म्हणजे एखादी आता एक व्यक्ती ठामपणे असं म्हणताय की ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला त्या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी आहे, याचा अर्थ काय आहे की त्या अपघातग्रस्ताला मदत मिळालेली नाहीये. मग अशा प्रकारे आपल्याला सहसंबंधनात्मक जर काही गृहीतक असतील तर ते तपासून पाहावे लागतील. तर दोन घटकांमधील सहसंबंधनाचे जे प्रमाण आहे +1.0 ते 1.0 या गुणांकादरम्यान असेल व्यक्त केले जाते. आणि 0 ते प्लस, लक्षात घ्या, 0 ते 1.00 असं म्हणूया आपण त्याला, ठीक आहे, किंवा 0 ते 1 असं म्हणूया त्याला, ठीक आहे. 0 ते 1 हा धनात्मक गुणांक होय. तर एका घटकाचे प्रमाण वाढले की दुसऱ्याचेही ते वाढते असा याचा अर्थ होतो. उदाहरणात तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल. उदाहरण याच्यामध्ये बघूया बघा की अभ्यासाचे प्रमाण वाढले की विद्यार्थ्यांचे गुण वाढतात. लक्षात घ्या, अभ्यासाचे प्रमाण वाढले तर विद्यार्थ्याचे गुण वाढतात. याच्यामध्ये धनात्मक संबंध आहे. हे सहसंबंध जितके जास्त तितका गुणांक जो आहे तो +1च्या जवळ जाईल हे आपल्याला दिसून येतं. परंतु हा सहसंबंध योग्यच आहे का, तर असंही काही नाहीये. पुढे आपल्याला काही गोष्टी समजतील हळूहळू. सांगण्याचा हेतू काय आहे की बऱ्याचदा काय होतं की जास्त वेळ अभ्यास केला तर परीक्षेत जास्त गुण मिळतात असा एक गृहीतक तयार होऊ शकतो. परंतु जास्त वेळ अभ्यास हेच जास्त गुण मिळवण्याचं कारण आहे असा तर्क त्याच्यातून निघतो. मात्र हा जो तर्क आहे हा चुकीचा असू शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला, बरोबर आहे. म्हणजे जास्त आता आपल्या अनेक राज्यसेवे किंवा इतरही MPSCचा अभ्यास करणारे असे अनेक विद्यार्थी आहेत, जास्त वेळ अभ्यास करतात, 15-15 तास अभ्यास करतात.
काही विद्यार्थी आहेत जे 2-4 तास अभ्यास करतात. मग आता 15 तास अभ्यास केला याचा अर्थ एमपीएससीची परीक्षा पास होतो असं जर आपण एखादी व्यक्ती म्हणत असेल तर ते खरोखरच असू शकते का, तर नाही, ते चूकही असू शकतो. तो तर्क जो आहे तो चूक असू शकतो. राईट. नेक्स्ट महत्वाचा भाग आहे, यावर मग असं दुसरी गोष्ट असू शकते, म्हणजे प्रश्नपत्रिका सोप्या होत्या किंवा अभ्यास विषयामध्ये रस होता. आता काही व्यक्ती 2-3 तास अभ्यास करतात, मात्र त्यांना जे काही वाचतात ते लगेच लक्षात येतात, त्यामुळे त्यांना जास्त गुण येतील. बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारचा जो सहसंबंध आहे तो नेहमी धनात्मकच असेल अशातलाही काही भाग नाही. ठीक आहे. तर या उलट ऋणात्मक सहसंबंध म्हणजे काय आहे, तर एका घटकाचे प्रमाण वाढले तर दुसऱ्याचे कमी होते. सुरुवातीलाच उल्लेख केलेले उदाहरण हे ऋणात्मक सहसंबंधनाचे आहे. ऋणात्मक सहसंबंधनात गुणांक 0 ते -1च्या दरम्यान असतो आणि गुणांक जितका जास्त -1च्या जवळ जाईल तितका सहसंबंध अधिक ऋणात्मक असतो. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, तुम्हाला असंही प्रश्न पडला असेल की ऋणात्मक आणि धनात्मक असतं का नेहमी, तर असं काही नाहीये. गुणांक जर 0 असेल, लक्षात घ्या, गुणांक जर 0 असेल, मी काय बोलतो त्याकडे जर तुम्हाला म्हणून मी तुम्हाला सांगितलंय की हा जो भाग आहे एक आपण तोंड ओळख करत आहोत. कारण ह्या ज्या पद्धती आहेत याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला नव्याने असल्यामुळे तुम्हाला समजणार नाही, परंतु 1-2दा गोष्टी तुम्ही त्या रिपीट केल्यात की तुम्हाला हळूहळू समजायला लागेल. बरोबर आहे. जेव्हा धनात्मक असेल तेव्हा गुणांक +1च्या जवळ जाईल, एवढं बेसिक तुम्ही लक्षात ठेवा. आता बाकीचं सगळं पाल्ला सोडून द्या तुम्ही. ठीक आहे. बघा, आता मी तुम्हाला इथं एकदम बेसिकरित्या एकदा एक्सप्लेन करून सांगतो. बघा, धनात्मक एखाद्या गोष्टीचा संबंध हा धनात्मक आहे हा केव्हा होईल, तर गुणांक जो आहे तो +1च्या जवळ जाईल. ठीक आहे. +1च्या जवळ जाईल. आणि ऋणात्मक संबंध केव्हा आहे, केव्हा कळेल, जेव्हा -1च्या जवळ गुणांक जाईल. बरोबर आहे. आता प्रत्येक वेळेस गुणांक हा धनात्मक किंवा ऋणात्मक असू शकतो का, तर असं काही नाहीये. काही वेळेस गुणांक हा 0ही असू शकतो. तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला म्हणतो की कुठल्याही प्रकारचा जो सहसंबंध आहे तो अस्तित्वात नाहीये असं आपण त्याला म्हणूया. बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारची गोष्ट असू शकते का, तर नक्की असू शकते. म्हणजे एखाद्या घटकाचा किंवा एखादी गोष्ट कमी जास्त झाल्यामुळे दुसऱ्या घटकावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. म्हणजे उदाहरण आपण आता याच्यामध्ये बेस्ट उदाहरण तुम्हाला सांगतोय की बघा, की आपला काय म्हणतात त्याला, कापसाचे भाव. ठीक आहे. कापसाचे भाव काय झाले, कमी झाले. कापसाचे भाव कमी झाले म्हणून पेनी जे आहे त्या पेनींची किंमत कमी होणार आहे का, नाहीये. कापसाचे भाव कमी झाले याचा अर्थ शर्टचे सुद्धा भाव जे आहेत ते हळूहळू कमी होतील. बरोबर की नाही. कापूस महागला म्हणजे ऑब्व्हियस गोष्ट धागा मागणार, धागा मागणार म्हणजे काय, शर्ट मागणार. परंतु कापसाचा आणि पेनीचा काही संबंध आहे का, नाहीये. मग इथे काय आहे, 0 सहसंबंध आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने या गोष्टी आपल्याला इथे अभ्यास कराव्या लागतील. त्यानंतर नेक्स्ट महत्वाची जी पद्धत आहे ती म्हणजे प्रायोगिक संशोधन पद्धत. आता आपण त्याच्याकडे जाऊया. तर प्रायोगिक संशोधनामध्ये ज्याला एक्सपेरिमेंटल रिसर्च असं म्हणतात, कार्यकारण संबंध स्पष्ट करणारी प्रयोग ही एक पद्धत महत्वाची आहे आणि हा एकमेव मार्ग आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. प्रयोगामध्ये एका घटकामध्ये प्रयोगकर्ता हा हेतू परस्पर काही बदल करतो आणि या बदलांचा इतर घटकावर काय परिणाम होतो हे तपासून पाहिलं जातं. बरोबर आहे की नाही. म्हणजे उदाहरणार्थ प्यावलावचं उदाहरण घ्या किंवा इतर बाकीच्या संशोधक आहेत त्यांचं उदाहरण घ्या. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट पडताळून पाहायची असेल तर ऑब्व्हियस गोष्ट आहे की हेतू परस्पर काही त्याच्यामध्ये बदल करावे लागणार आहेत. बरोबर आहे की नाही. आणि या बदलांचा इतर घटकावर काय परिणाम होतो हे तपासून पाहावे लागेल. तर त्यासाठी प्रथम तो ज्या परिस्थितीचा अभ्यास त्याला करायचा आहे ती परिस्थिती निर्माण करतो, त्यातील घटकांमध्ये बदल करतो आणि या बदलाच्या परिणामांचे निरीक्षण करून काय म्हणतात त्याला, या बदलांचे निरीक्षण करून आपण त्याचे निष्कर्ष आहेत जे आहेत तो शास्त्रज्ञ जो आहे तो काढत असतो. बरोबर आहे. आता एका उदाहरणाद्वारे जर आपण इथं समजून घेतलं तर एखाद्या शामकाचा, राईट, आता याला बघा, शामक याला ट्रँक्युलायझर हा एक शब्द इंग्रजीमध्ये वापरलेला आहे. तर हे एक टॅबलेट आहे असं म्हणूया किंवा औषध आहे असं म्हणूया. ठीक आहे. राईट. किंवा केमिकल सबस्टन्स आहे असं म्हणा त्याला. ठीक आहे. केमिकल सबस्टन्स आहे हे केमिकल सबस्टन्स जे आहे ते वापरून त्याचा वर्तनावर काय परिणाम होतो हे प्रयोगकर्त्याला जाणून घ्यायचे असल्यास प्रयोगशाळेमध्ये स्वतःच्या निरीक्षणाखाली प्रयुक्तांच्या एका गटाला शामक देईल व दुसऱ्या गटाला देणार नाही. म्हणजे इथे 10 व्यक्ती बसले आहेत, इथे 10 व्यक्ती बसले आहेत आणि हा कोण आहे, हा प्रयोगकर्ता आहे. या गटाला तो शामक देतोय म्हणजे काय, केमिकल सबस्टन्स देतोय. राईट. म्हणजे हायपर टेन्शन वगैरे कमी करण्यासाठी हे या गोष्टी घेतल्या जातात, लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्हाला कधी काही गोष्टी माहिती नसतील तर शामक दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय वर्तन बदल होतात आणि यांच्यामध्ये काय वर्तन बदल, आता यांना दिलंच नाहीये आणि यांना दिलंय, तर अशा पद्धतीनं किंवा उदाहरणार्थ आहे 2 गट आहेत. एक आता सोपं उदाहरण तुम्हाला सांगतोय बघा. हा कोण आहे, हा कंपनीचा एक संचालक आहे आणि हे कोण आहेत, कामगार आहेत. हे 2 गट आहेत. या कामगारांना या उद्योजकाने किंवा संचालकाने काय म्हटलंय की तुम्ही एवढं टार्गेट तुम्ही पूर्ण करा, तुम्हाला दिवाळीचा बोनस दिला जाईल. काय म्हटलं, बोनस दिलं जाईल. ठीक आहे.
आणि यांना काय म्हटलं, तुम्ही एवढं काम करा, तुम्हाला पगार दिला जाईल. ठीक आहे. तर दोन गोष्टीमध्ये तुम्हाला फरक दिसेल बघा, की एवढं तुम्ही काम करा, तुम्हाला पगार तर दिला जाईल, मात्र बोनसही दिला जाईल. तर यांच्या कामाची स्पीड आपल्याला वाढलेली दिसेल, कामाप्रतीची सचोटी वाढलेली दिसेल. बरोबर आहे की नाही? तर अशा पद्धतीनं एक प्रलोभन आहे. काय आहे हे? प्रलोभन आहे. आता हे छोटे मुलं आहेत, या छोट्या मुलांना आपण काहीतरी सांगितलं की तुम्हाला चॉकलेट देतो, हे काम करा, तर ते काम करतील. आणि हे छोट्या मुलं आहेत, तुम्हाला मी तुमचा संध्याकाळी अभ्यास घेतो, तुम्ही काम करा म्हटल्यावर हे खरंच काम करतील का? म्हणजे एक सांगतोय उदाहरण. तर हे असं शक्य होत नाही. म्हणजे प्रलोभन हे महत्वाचं असतं. तर अशा पद्धतीनेच प्रयोगकर्ता जो आहे एका विशिष्ट गटावर काहीतरी त्याचा प्रयोग करतो आणि त्याच्यानंतर मग त्याचे वर्तन बदल कशा पद्धतीने दिसतात ते त्याच्या नोंदी आहे तो करत असतो. तर दोन्ही गटातील प्रयुक्तांच्या वर्तनाची तुलना करेल आणि एका विशिष्ट शामकाच्या वर्तनावर होणारा परिणाम त्याचा तो अभ्यास करेल. थोडक्यात आपण असे म्हणता येईल की प्रायोगिक पद्धतीमध्ये प्रयोगकर्ता काही घटकात परिवर्तन घडवतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे जसं आपण हा व्यक्ती आहे, या घटकामध्ये परिवर्तन घडवलंय आणि या घटकामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन घडवलं नाही, त्याला मात्र स्थिर ठेवलंय. लक्षात घ्या, काही घटकावर नियंत्रण ठेवून तो स्थिर ठेवतो व परिवर्तित घटकांवरचा परिणाम जो आहे तो त्याचा आढावा घेतो. म्हणजे या घटकावर काय परिणाम झाला त्याचा तो आढावा घेतो आणि यांना तो स्थिर ठेवतो. लक्षात घ्या. ठीक आहे. तर अर्थात कोणत्या घटकांच्या परिणामांचा अभ्यास करावयाचा हे पूर्वनियोजित असेल तर वर्तन हे व्यक्ती आणि उद्दीपक परिस्थिती यांच्या आंतरक्रियेमधून निर्माण असते. याचा अर्थ तुम्हाला इथे समजून घ्या की कोणत्या घटकांच्या परिणामांचा अभ्यास करावयाचा हे पूर्वनियोजित असते आणि वर्तन हे व्यक्ती आणि उद्दीपक परिस्थिती यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते. काय म्हणते? वर्तन हे कशावरून निर्माण होते? व्यक्ती आणि उद्दीपक परिस्थिती. उद्दीपक परिस्थिती म्हणजेच काय? मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलंय, एक प्रलोभन हे काय आहे? एक उद्दीपक परिस्थिती आहे. बरोबर की नाही? तर वर्तन हे केव्हा घडते? उद्दीपक परिस्थिती नंतर, म्हणजे स्टिम्युलस नंतर रिस्पॉन्स येते. आपण सांगितलं ना, बिहेवियर इज इक्वल टू काय आहे बघा, बिहेवियर इज इक्वल टू इथं ओ होता, त्यानंतर एस होता आणि त्याच्यानंतर आर होता. ओ मीन्स ऑर्गॅनिझम म्हणजे जीव होता, एस म्हणजे स्टिम्युलस आणि आर म्हणजे रिस्पॉन्स. बरोबर आहे? स्टिम्युलस म्हणजे उद्दीपन. तर हे आपण मागे वर्तनाची व्याख्या आपण केलेली होती. वुंट तुम्हाला आठवत असेल ना, वुंट ही जी व्याख्या आपण केलेली होती बिहेवियर. तर ह्या वेळेस म्हणजे इथे स्टिम्युलस होता आणि त्यालाच उद्दीपन असं म्हणतो आपण. बरोबर आहे? तर उद्दीपक कशा पद्धतीने मग उद्दीपकाला नंतर प्रतिक्रिया दिली जाते याचा अभ्यास याच्यामध्ये होत असतो. त्यालाच आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च असं म्हणतो. ठीक आहे. तर हा एक भाग आपण याच्यामध्ये पाहिला प्रायोगिक संशोधन पद्धतीमध्ये, ज्याला एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हणतो. तर अशा प्रकारे ज्या संशोधन पद्धती आहेत त्यांची एक तोंड ओळख करून घेतली आपण. या पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा काही पद्धतींचा अभ्यास आपण पुढे कंटिन्यू करणारच आहोत आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे काही गुणदोष जे आहेत ते आपल्याला हळूहळू समजतील. नमस्कार, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मानसशास्त्राच्या संशोधन पद्धती हा भाग आपण पाहत आहोत. मागील लेक्चरमध्ये सुद्धा मानसशास्त्राच्या संशोधन पद्धतींची तोंड ओळख आपण मागच्या लेक्चरमध्ये करून घेतलेली होती. जनरली एखादा प्रश्न आपल्याला मानसशास्त्राच्या संशोधन पद्धतीवर विचारला जाऊ शकतो. आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा हा जो कीवर्ड आहे विशेषत्वाने उल्लेख आहे. त्यामुळे या घटकाचा अभ्यास करत असताना स्पेशली ज्या पद्धती आहेत त्यांचे गुण आणि दोष किंवा त्याचे मेरिट्स काय आहेत यावर आपल्याला जास्त फोकस करावं लागणार आहे आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हा सुद्धा एक भाग महत्त्वाचा आहे. परंतु स्टेट बोर्डमध्ये सुद्धा काही गोष्टी आता नव्याने दिलेल्या आहेत, त्यामुळे त्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. मानसशास्त्राच्या संशोधन पद्धतीची ध्येय काय आहेत याकडे जर आपण पाहिलं तर मानसशास्त्र हे त्याच्या अभ्यासाच्या स्वरूपामुळे शास्त्र बनलेलं नाहीये, तर त्याच्या शास्त्रीय पद्धतीच्या दृष्टिकोनामुळे, म्हणजे जो सायंटिफिक अप्रोच आहे या अप्रोचमुळे ते शास्त्र बनलेले आहे. मानसशास्त्राचा दृष्टिकोन हा प्रमाणित पद्धती, मूल्य, सामान्य तत्व, उद्दिष्ट यावर आधारित आहे. संशोधनासारखेच मानसशास्त्राची सुद्धा काही उद्दिष्टे आहेत. त्यामध्ये वर्णन, पूर्वकथन, स्पष्टीकरण, नियंत्रण आणि उपयोजन हा पूर्ण एकूण भाग आपण या आधीच्या भागामध्ये सुद्धा पाहिलेला होता. की जसं मी तुम्हाला सांगितले की मानसशास्त्राची काही ध्येय आहेत, त्यामध्ये जसं आपण वर्णन म्हणजे एखादी गोष्ट घडत असेल तर मग ती कशी घडत आहे तिचं प्रामुख्याने वर्णन करणे. स्पष्टीकरण, मग स्पष्टीकरणामध्ये एखादी गोष्ट जी किंवा परिस्थिती घडून येते त्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करणे हे त्यामध्ये आवश्यक असतं. राईट. आणि पूर्वकथन म्हणजे काय? प्रिडिक्शन, म्हणजे त्याचा अनुमान लावणे. बरोबर आहे की नाही? आपण वेगवेगळ्या गोष्टी आपण स्टेट बोर्डमध्ये उलट मागच्या भागामध्येच आपण व्यवस्थितरित्या पाहिलेलं होतं. ह्या तीनही गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या होत्या. पूर्वकथन करणे म्हणजे अनुमान सुद्धा लावता येऊ शकतो याच्यामध्ये, का अशी गोष्ट झाली म्हणजे अशी गोष्ट होऊ शकते, म्हणजे दारू प्यायल्याने ऍक्सिडेंट होऊ शकतो. तर हा एक जो अनुमान आहे किंवा पूर्वकथन, त्याचं प्रेडिक्शन आहे, तर हे सुद्धा मानसशास्त्राच्या संशोधन पद्धतीचं एक ध्येय आहे. त्यानंतर नियंत्रण, त्यावर कशा पद्धतीने नियंत्रण ठेवता येईल हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि उपयोजन, राईट. मग एखादी समस्या सोडवण्यासाठी काय उपयोजन करता येईल
राईट. तर अशा प्रकारचे उपयोजन सुद्धा म्हणजे हे मानसशास्त्रीय संशोधन पद्धतीची ध्येय आहे. तर आपल्याला वर्णन पूर्ण तोंडपाठ करून ठेवा. वर्णन, स्पष्टीकरण म्हणजे एखादी गोष्ट घडते आहे तर ती कशी घडत आहे, स्पष्टीकरण म्हणजे का घडत आहे, आणि पूर्वकथन म्हणजे एखादी गोष्ट घडण्याच्या आधी हे असं असेल तर हे असं असू शकतं, याचं जे प्रिडिक्शन आहे ते आहे. मग त्यावर कशा पद्धतीने कंट्रोल केला जाऊ शकतो, म्हणजे नियंत्रण कशा पद्धतीने मिळवता येऊ शकतो. आणि उपयोजन म्हणजे इम्प्लिमेंटेशन असं आपण त्याला म्हणूया, किंवा इम्प्लिकेशन म्हणूया त्याला आपण. तर हे उपयोजन सुद्धा त्या मानसशास्त्रीय संशोधन पद्धतीचं एक ध्येय आहे. राईट. तर अशा पद्धतीने मानसशास्त्रीय संशोधन पद्धतीच्या ध्येयामध्ये त्याचा जो बेसिक भाग आहे तो आपण यामध्ये पाहिला. आता वर्णनमध्ये मानवाचे वर्तन किंवा मानसिक स्थिती समजून घेण्यासाठी ही पहिली पायरी आहे, म्हणजे वर्तनाचे वर्णन करणे होय. स्पष्टीकरणमध्ये एखादे वर्तन किंवा मानसिक प्रक्रिया कोणत्या परिस्थितीत घडून येते त्या परिस्थितीचा अभ्यास करणे आवश्यक असते. अशा प्रकारच्या अभ्यासामुळे संशोधकाला वर्तनाच्या मुळाशी कोणती कारणे आहेत याचा शोध घेण्यास मदत होते. राईट, जे आपण पाहिले. त्याच्यानंतर पूर्वकथन म्हणजे मानसशास्त्रज्ञ एखादे वर्तन एखाद्या विशिष्ट परिस्थितीत घडून येण्याची शक्यता वर्तवितात किंवा त्याचे पूर्वकथन करतात. जसं मी दारूचं एक उदाहरण दिलं. नियंत्रण, त्यामध्ये मानसशास्त्रज्ञ एखादे नको असलेले वर्तन टाळायचे असल्यास वर्तनाच्या सामान्य उपयोग करून ते कशा पद्धतीने करता येईल, राईट, म्हणजे एखाद्या गोष्टीवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल याचा ते विचार करतात आणि उपयोजन करतात. आता एक एक करून आपण महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. टू द पॉईंट, मुद्द्याला हात घालूया. प्रदत्त संकलनाच्या महत्त्वाच्या पद्धती म्हणजे डेटा कलेक्शनच्या महत्त्वाच्या पद्धती काय काय आहे. प्रदत्त हा शब्द महत्त्वाचा आहे कारण आपल्याला पेपर मराठीमध्ये असतो. ओके. प्रदत्त संकलनासाठी निरीक्षण पद्धत, राईट, पहिली पद्धत आहे निरीक्षण पद्धत. ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि ती सर्वत्र वापरली जाते, लक्षात घ्या. आणि ही मान्यता पावलेली पद्धत आहे. सर्व शास्त्रांमध्ये निरीक्षण हे एक मूलभूत आहे की ज्यामध्ये निरीक्षण करता प्रत्येक गोष्टीची किंवा घटनेची हा नोंद करत असतो. निरीक्षणाचे साधारणतः दोन प्रकार पडतात, एक सहभागी निरीक्षण आणि असहभागी निरीक्षण. तर सहभागी निरीक्षण म्हणजेच काय आहे, तर जो निरीक्षण करता असतो तो प्रत्यक्ष स्वतः त्याच्यामध्ये सहभाग घेतो, आणि असहभागी निरीक्षण म्हणजे जो निरीक्षण करताय तो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग घेत नाही, तटस्थ राहून तो निरीक्षण करतो. ठीक आहे. तर जेन गुडऑल्स जे संशोधन नैसर्गिक निरीक्षणाचे चांगले एक उदाहरण आहे, ती आणि तिचे सहकारी यांनी टांझानिया मधील जंगलामध्ये 1960 पासून चिंपांजींचे निरीक्षण त्यांनी केलेलं आहे. आणि नैसर्गिक निरीक्षण हे एकमेव पद्धती वर्तनाचे निरीक्षण करण्यासाठी उपयोगी पडते. आता हा सगळा भाग निरीक्षणाच्या म्हणजे तुम्हाला असं वाटतही असेल हा रिपीट होतोय, तर निरीक्षण पद्धतीमधला नैसर्गिक निरीक्षण जे आहे, नॅचरल ऑब्झर्वेशन, हा भाग आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला होता की नॅचरल ऑब्झर्वेशन म्हणजे काय, ते कसं केलं जातं वगैरे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो भाग आहे तो म्हणजे प्रायोगिक पद्धत आहे. आता प्रायोगिक पद्धत, कारण आणि परीक्षण. आता निरीक्षण पद्धतीमध्ये असं विशेष काही नाहीये. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की निरीक्षण हे तटस्थ असलं पाहिजे, निरीक्षण कुठल्याही प्रकारच्या भावनांचा त्याच्यावर परिणाम नाही पडला पाहिजे, या गोष्टी आपण पाहिल्या. निरीक्षण पद्धतीचं जनरली स्वरूप जर आपण पाहिलं, म्हणजे या पण गोष्टी काही महत्त्वाच्या आहेत त्यामुळे सांगतोय तुम्हाला. निरीक्षण पद्धतीचं जर आपण स्वरूप पाहिलं तर ते कसं असेल, तर निरीक्षण हे म्हणजे काही गोष्टी जर आपण पाळायला पाहिजेत त्याच्यामुळे सांगतोय. मानसशास्त्रीय जे अभ्यास जे आहे ते वस्तुनिष्ठ करावं लागतं, आणि वस्तुनिष्ठ निरीक्षणातून व्यक्तीच्या वर्तनासंबंधीची जी माहिती आहे ती आपल्याला मिळवता येऊ शकते. त्या माहितीच्या विश्लेषणातून पुढे मग मानसशास्त्रीय निष्कर्ष जे आहेत ते आपल्याला शोधता येऊ शकतात. बरोबर आहे की नाही. म्हणजे निरीक्षणासाठी सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर करणे आवश्यक आहे. हा एक महत्त्वाचा भाग. तुम्हाला इथे काही गोष्टी नोट डाऊन पण करा तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात राहतील. ठीक आहे. सर्व ज्ञानेंद्रिये, ठीक आहे, सर्व ज्ञानेंद्रियांचा जो सहभाग आहे, काय म्हणतात त्याला, वापर करणे जे आहे ते आवश्यक आहे. जेवढी निरीक्षणातून माहिती जास्त व वस्तुनिष्ठ तेवढे निष्कर्ष अधिक विश्वसनीय मिळतील, हे आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल. त्यानंतर निरीक्षण पद्धतीच्याच बाबतीत जर आपण बघितलं तर निरीक्षण हे नियोजनपूर्वक करावं लागेल. बरोबर आहे का, नियोजन महत्वाचं आहे. त्यानंतर निरीक्षण शक्यतो व्यक्तीच्या नैसर्गिक वर्तनाचे असावे, म्हणजे नॅचरल. मी मगाशीच आपण आधी आपण बोललेलो आहोत, नैसर्गिक परिस्थितीचं निरीक्षण होणं गरजेचं आहे. माहितीच्या नोंदी संख्यात्मक तशाच वर्णनात्मक सुद्धा असायला पाहिजेत. बरोबर का नाही, संख्यात्मक आणि वर्णनात्मक अशा दोन्ही नोंदी असायला पाहिजेत. त्यानंतर निरीक्षण हे वस्तुनिष्ठ आणि पूर्वग्रह विरहित असावे, म्हणजे कुठल्याही गोष्टींचा त्याच्यावर परिणाम पडता कामा नये. तर ही एक झाली निरीक्षण पद्धत. आता बघा, निरीक्षण पद्धत जी आहे याच्या बाबतीत एक उदाहरण जर बघितलं तर बालवाडीतल्या मुलांच्या खेळाचे प्रकार कोणते याचा मानसशास्त्रीय अभ्यास करावयाचा असल्यास त्यासंबंधीचे निरीक्षण केव्हा, कोणी आणि कुठे करायचे याचे व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही.
राईट. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा जो भाग आहे, म्हणजे जर असं आपण केलं तर नैसर्गिक वर्तन जे आहे ते मूलतः ते आपल्याला त्याच्या नैसर्गिक वर्तनाची नोंद जी आहे ती आपल्याला करता येणार नाही. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला नैसर्गिक जी पद्धत आहे आपल्या मानसशास्त्राच्या संशोधन पद्धतीमधली, तर याच्या संदर्भातलं आपण स्वरूप याच्यामध्ये पाहिलं. दुसरा जो भाग आहे निरीक्षण पद्धतीचे गुण, तर ही पद्धत वापरणे अतिशय सुलभ आहे. माहिती वस्तुनिष्ठ पद्धतीने भरपूर प्रमाणात संकलित केल्यास मानसशास्त्रीय निष्कर्ष जे आहेत ते विश्वसनीय मिळवता येतात आपल्याला. राईट. आणि आता अलीकडे जर आपण बघितलं तर टेप रेकॉर्डर किंवा व्हिडिओ रेकॉर्डर यांच्या मदतीने सुद्धा आपल्याला निरीक्षण चांगल्या पद्धतीने नोंदवता येतील. परंतु निरीक्षण पद्धतीच्या जर आपण मर्यादा पाहिल्या तर निरीक्षणाच्या उपस्थितीमध्ये वर्तन करणाऱ्या व्यक्तीचे, म्हणजे जो व्यक्ती ज्या व्यक्तीचं आपण निरीक्षण करत आहोत, राईट, ज्याचे निरीक्षण चालू आहे त्याचे वर्तन नैसर्गिक राहणे अवघड असतं. कारण बऱ्याचदा त्या व्यक्तीला जर माहीत झालं तर तो कृत्रिमता त्याच्यामध्ये आणत असतो. राईट. त्यानंतर निरीक्षण पूर्वग्रह असू शकतं. बऱ्याचदा निरीक्षण करता जो आहे तो पूर्वग्रह असू शकतो, त्यामुळे काही व्यक्तिनिष्ठता सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकते. हा एक महत्वाचा म्हणजे मर्यादा आहे असं आपण त्याला म्हणूया. त्यानंतर काही खाजगी वर्तनाचे निरीक्षण करणे अशक्य असतं. म्हणजे मूल आई बरोबर एकटे असताना कसे लाडात येते हे निरीक्षकास कसे कळणार, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर निरीक्षणाच्या संपूर्ण नोंदी घेणे हे सुद्धा एक अवघड गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने निरीक्षणाच्या सुद्धा काही मर्यादा पडतात, हे आपल्याला इथं पाहावं लागेल. शास्त्रातील विचारसरणीनुसार जगात कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. प्रत्येक गोष्टीला घटनेला कोणते ना कोणते कारण असते. दोन घटकांमधील कार्यकारण संबंध शोधून काढण्यासाठी प्रयोगाची आवश्यकता असते. मानसशास्त्रामध्ये ज्या अनेक पद्धतींचा वापर केला जातो त्या सर्वांमध्ये अत्यंत विकसित अचूक निष्कर्ष देणारी विश्वसनीय पद्धत म्हणून प्रायोगिक पद्धती जी आहे ती ओळखली जाते. आता प्रयोगातील पायऱ्या जर आपण पाहिल्या तर समस्या, म्हणजे कोणतेही संशोधन समस्येशिवाय सुरू होऊ शकत नाही. समस्येमुळे प्रयोगाला दिशा मिळते, त्याच्यामुळे ही पहिली पायरी झाली. त्याच्यानंतर दुसरी पायरी बघा, अभ्युपगम, म्हणजे हायपोथेसिस, समस्येच्या संभाव्य उत्तरांना अभ्युपगम असे म्हणतात. अभ्युपगम तपासून पाहणे, राईट, म्हणजे टेस्टिंग हायपोथेसिस. तर अभ्युपगम बरोबर किंवा चूक असू शकतात, म्हणून अभ्युपगम प्रयोगात तपासून बघावे लागतात. ही तिसरी पायरी. त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण, प्रयोगकर्त्याला प्रायोगिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे लागते. आणि निरीक्षणाच्या नोंदी, म्हणजे पाचवी पायरी, प्रायोगिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवताना स्वतंत्र परिवर्त्यामुळे व्यक्तीच्या किंवा प्रतिक्रियामध्ये बारीक सारीक बदल होत असतात, त्या सर्वांची अचूक नोंद करावी लागते. हे 1 ते 5 पर्यंतच्या ज्या पायऱ्या आहेत ह्या प्रयोगातील पायऱ्या आहेत. त्यानंतर 6 निष्कर्ष शेवटी आणि 7 जो आहे तो पडताळा. तर शेवटी प्रयोगावरून निष्कर्ष काढावे लागतात आणि निष्कर्ष काढला की प्रयोग संपवतो असे नाही, आपण काढलेला निष्कर्ष चूक की बरोबर हे तपासून पाहावे लागते. तर अशा प्रकारे प्रयोग मधल्या ज्या हे आहेत पायऱ्या आहेत त्या आपण इथे पाहिल्या. त्यानंतर आता प्रायोगिक पद्धतीचे फायदे. आता प्रायोगिक पद्धतीमध्ये परिवर्त्य हाताळणे आणि नियंत्रित ठेवणे शक्य असल्यामुळे कार्यकारण संबंध प्रस्थापित करता येतात. प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा काय आहेत, तर सर्वच समस्यांवर प्रयोग करणे शक्य नसते. प्रयोगातील सर्वच घटकांवर नियंत्रण ठेवणे शक्य नसते. प्रयोगातील परिस्थिती कृत्रिम असते आणि प्रयोगामध्ये नैतिकतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रायोगिक पद्धतीच्या काही मर्यादा झाल्या. आता प्रायोगिक पद्धतीचे काही गुण सुद्धा महत्वाचे आहेत बघा. म्हणजे प्रायोगिक पद्धतीमध्ये एक पहिला महत्वाचा गुण कुठला आहे, तर शास्त्रीय विचार पद्धतींची बैठक या पद्धतीमध्ये आहे. त्याच्यामुळे निष्कर्ष जे आहेत ते अतिशय वस्तुनिष्ठ आणि विश्वसनीय असू शकतात. दुसरा जो महत्वाचा भाग आहे, गुण आहे, तो या पद्धतीचा वापर करून काढले जाणारे जे निष्कर्ष आहेत ते हवे तेव्हा पडताळून पाहता येतात. बरोबर आहे की नाही, प्रयोग केल्यामुळे. त्यानंतर तिसरा जो आहे तो म्हणजे या पद्धतीमध्ये सर्वच कृती ज्या आहेत त्या पूर्णतः प्रयोजकाच्या नियंत्रणाखाली असतात. त्यामुळे प्रयोजकाला नियोजनपूर्वक ही पद्धती वापरणं शक्य होते. शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये या पद्धतीचा वापर जो आहे परिणामकारक पद्धतीने करता येत आहे. जसं आपण आता याच्या आधी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा सुद्धा पाहिल्या, तर त्याच्यामध्ये अजून ॲडिशनल मर्यादा जर पाहिल्या तर खूप मोठ्या प्रमाणावर अनेकदा प्रायोगिक निरीक्षण जे आहे ते केल्याशिवाय विश्वसनीय निष्कर्ष मिळत नाहीत. हा एक महत्त्वाचा ड्रॉबॅक आहे. त्यानंतर प्रयोगशाळा, उपकरणं, प्रयुक्तांचा मोठा गट या सर्वांच्या उपलब्धतेसाठी जास्त खर्च सुद्धा यामध्ये लागू शकतो. तर हे प्रायोगिक पद्धतीचे काही दोष सुद्धा आपल्याला इथे पाहावे लागतील. सहसंबंधात्मक पद्धती, संबंध शोधन आणि पूर्वकथन. तर याच्यामध्ये हा भाग आपण मागच्या भागामध्येच पाहिला बघा, की 2 किंवा अधिक परिवर्त्यांमधील संबंध तपासून पाहण्यासाठी सहसंबंध हे सांख्यिकी तंत्र आहे. मानसशास्त्रीय संशोधनामध्ये पूर्वकथन करण्यासाठी आपण नेहमीच 2 परिवर्त्यांमधील संबंध निश्चित करत असतो. 3 प्रकारचे सहसंबंध असतात, ते म्हणजे धनात्मक, ऋणात्मक आणि शून्य सहसंबंध. मी याचं एक उदाहरण सुद्धा तुम्हाला दिलेलं होतं. धनात्मक सहसंबंध म्हणजे जेव्हा 2 परिवर्त्य एकाच दिशेने बदलतात, परिवर्त्य म्हणजे व्हेरिएबल लक्षात घ्या, तेव्हा त्याला धनात्मक सहसंबंध म्हणतात. धनात्मक सहसंबंध म्हणजे एका परिवर्त्या
चे मूल्य वाढले की दुसऱ्याचे परिवर्त्याचे मूल्य वाढते. राईट. म्हणजे एक आता जसं आपण म्हटलं अभ्यासाचं एक उदाहरण दिलं होतं बघा, की म्हणजे जास्त वेळ अभ्यास केल्याने गुण वाढतील. बरोबर आहे. तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आपण मागे बघितलेल्या होत्या. असं हे कार्यकारण भाव नेहमी असेल असंही नाहीये. बरोबर आहे. ऋणात्मक सहसंबंध जेव्हा दोन परिवर्त्यांबद्दल विरुद्ध दिशेने होतो, जेव्हा दोन परिवर्त्यांमधील बदल जो आहे परिवारामधील झालाय तो दोन परिवर्त्यांमधील बदल विरुद्ध दिशेने होतो, तेव्हा त्या सहसंबंधाला ऋणात्मक सहसंबंध असं म्हणतात. जर परिवर्त्य अ चे मूल्य वाढले की परिवर्त्य ब चे मूल्य हे कमी होते. शून्य सहसंबंधामध्ये बघा, जेव्हा एखादी परिवर्त्य दुसऱ्या परिवर्त्यामुळे प्रभावित होत नाही, जसं मी तुम्हाला कशाचं उदाहरण दिलं होतं, कापड एक उदाहरण दिलं होतं आणि दुसरी पेन याचं उदाहरण दिलं होतं. जे कापसाचे भाव जर कमी झाले तर त्या कापसाच्या भावाचा पेनीच्या भावासोबत काहीही संबंध नसणार आहे. ठीक आहे. तेव्हा त्या सहसंबंधाला शून्य सहसंबंध असे म्हणतात. उदाहरणार्थ पाऊस पडणे आणि कुटुंबाचे उत्पन्न, केसाचा रंग आणि बुद्धिमत्ता, हे एक उदाहरण स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. आता सर्वेक्षण पद्धती आपण बघितली होती. सर्वेक्षण पद्धतीमध्ये संशोधक लोकांची अभिवृत्ती, श्रद्धा, अनुभव किंवा समूहाचे वर्तन इत्यादी विषयी ती माहिती गोळा करण्यासाठी मुलाखत प्रश्नावलींचा उपयोग करतो. सामान्यपणे नमुना निवडीची आणि प्रश्न विचारण्याची कला याच्यामध्ये घेतली जाते किंवा प्रश्न विचारण्याच्या माध्यमातून सर्वेक्षण पद्धती पूर्ण केली जाते. सर्वेक्षण पद्धतीची साधने यामध्ये दिलेली आहेत की मुलाखत, राईट, मुलाखतीचा वापर स्पेशली केला जातो, की संशोधक माहिती गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर करतो किंवा दोन्हींचा संयुक्त वापर करतो, मुलाखतीचा सुद्धा वापर करतो आणि त्याच्यासोबत इतरही जे आहेत सर्वेक्षण म्हणा किंवा निरीक्षणाचा सुद्धा वापर याच्यामध्ये करतो. ठीक आहे. मानसशास्त्रीय चाचण्या, आता याच्यामध्ये मानवी वर्तन प्रकारांचे मापन करण्याच्या वस्तुनिष्ठ व प्रमाणित तंत्राला मानसशास्त्रीय चाचणी असे म्हणतात. मानसशास्त्रीय चाचणीच्या सहाय्याने मानवी वर्तनाच्या विविध गुणधर्मांचे मापन जे आहे ते यामध्ये करता येते. प्रमाणित चाचण्यांची वैशिष्ट्ये, यामध्ये विश्वसनीयता, वैधता, प्रमाणक, वस्तुनिष्ठता आणि पूर्वकथन क्षमता ही प्रमाणित चाचण्यांची वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे प्रमाणित चाचण्यांची वैशिष्ट्ये यासाठी आहेत कारण एकदम विश्वसनीय त्याच्यावरून निष्कर्ष आपल्याला काढता येतात. आता प्रमाणित चाचण्यांचे प्रकारही पडतात. भाषिक आहेत, कृती चाचण्या आहेत, समूह चाचण्या आहेत, अभाषिक चाचण्या आहेत आणि व्यक्तिगत चाचण्या आहेत, असे महत्त्वाचे प्रकार पडतात. काही प्रमुख मानसशास्त्रज्ञांविषयी जर आपण माहिती पाहिली तर विल्यम हर्ट किलपॅट्रिक. आता किलपॅट्रिक विषयी थोडक्यात माहिती आपल्याला पाहावं लागेल. किलपॅट्रिक जो आहे तो हा एक अमेरिकन शाळेतील शिक्षक असून जॉन ड्यूईचा शिष्य आणि सहकारी वारस म्हणून ओळखला जातो. तसेच 20व्या शतकातील विकसित शिक्षण चळवळीतील महत्त्वाची व्यक्ती म्हणून किलपॅट्रिकला ओळखलं जातं. त्यानंतर जेन गुडॉल ही एक ब्रिटिश वंशशास्त्रज्ञ आणि युनायटेड नेशनमधली शांततेची दूत म्हणून ओळखली जाते आणि जगातील चांगली चिंपांझी तज्ज्ञ म्हणून तिच्या 45 वर्षे टांझानियातील व अन्य चिंपांझींच्या अभ्यासाबद्दल ती प्रसिद्ध आहे. त्यानंतर नेक्स्ट जी व्यक्ती आहे त्यामध्ये अल्फ्रेड किन्से हा अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि प्राणीशास्त्राचा प्राध्यापक होता. किन्सेने केलेले मानवी लैंगिकतेवरचे संशोधन हे आधुनिक लैंगिक शास्त्राच्या क्षेत्रामधले मूलभूत संशोधन म्हणून मानले जाते. थॉमस डी गिलोविच हा एक अमेरिकेतील मानसशास्त्राचा प्राध्यापक आहे आणि याने निर्णय न घेणे व वर्तनाचे अर्थशास्त्र यावर संशोधन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मार्क जी फ्रँक. तर लोक खोटे का बोलत आहेत ते हे सांगण्यामध्ये मार्क जी फ्रँक हे तज्ज्ञ आहेत. त्यांनी चेहऱ्यावरील हावभाव, शाब्दिक आणि लिखित खोटे बोलण्याच्या शैलीचा अभ्यास जो आहे तो त्यांनी केलेला आहे. तर अशा प्रकारे मानसशास्त्राच्या संशोधन पद्धतीमध्ये जो काही भाग आहे तो आपण याच्यामध्ये पाहिला. पहिली गोष्ट, मानसशास्त्राच्या संशोधन पद्धतीमध्ये मेरिट्स आणि डिमेरिट्सवर क्वेश्चन्स विचारला जातो, हा एक भाग, आणि काही त्याच्याशी रिलेटेड जे शास्त्रज्ञ आहेत तो एक भाग महत्त्वाचा आहे. बाकी ठीक आहे. धन्यवाद.